आज मी तुम्हाला डाळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटीपेक्षा कमी अशी मसूरची डाळ ही 10 ते 15 मिनिटं मी भिजत घातलेली आहे। स्वच्छ धुवून भिजत घातलेली। आता ही आपल्याला करताना सुद्धा एकदा स्वच्छ धुवून घ्यायची। कुकरमध्ये बनवणार आहे तर मी कुकर बघा छोट्या आकाराचा गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा जिरं टाकायचं। मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो ना तो आहे। 2 तेजपत्ते छोट्या आकाराचे, 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, 1 दालचिनीचा तुकडा, स्टार फूलच्या 3 पाकळ्या फक्त आणि 2 लवंगा, 4 मिरी जरी वापरली तरी पण ह्या डाळीला चालू शकते। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे, हा कांदा टाकणार आहे आणि कांदा चांगला काय करणार आहे, भाजून घेणार आहे। मस्त असं परतून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं आणि लसूण असा कुटून घेतलेला आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, लाल झालेल्या आहेत त्या। लाल सुक्या मिरच्या पण तुम्ही जरी वापरल्या तरी पण चालू शकते आणि हिरव्या जरी वापरल्या तरी चालेल। 1 मीडियम आकाराचं टोमॅटो, गॅस मीडियम आहे। 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे बघा। तर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेते। 1.5 चमचा जिरे धने पावडर, गॅस मीडियमच आहे, गॅस बिलकुल बारीक केलेला नाही आहे। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1 चमचा मिरची पावडर, परतून घेते थोडंसं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, हलवून घेऊया। हलवून घेतलेलं आहे चांगलं। आता आपण याच्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊया। डाळ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेले आहे। त्यामध्ये आता पाणी टाकायचे। पाणी मी कोमट घेतलेलं आहे। साधं पाणी जरी घेतलं तरी पण चालू शकते आणि हलकंसं कोमट जरी पाणी घेतलं तरी चालेल। हलवून घेते। कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि बारीक गॅसवर ह्याच्या फक्त मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि थंड झाला की नाही खाली उतरून घेतलेला आहे मी। हलकासा तरी गरमच आहे अजून। बघा किती मस्त अशी डाळ झालेली आहे। आता तुम्ही ह्याच्यावर परत तडका देऊ शकता। तडक्यामध्ये काय करायचं, थोडंसं जिरं, हिंग पावडर थोडीशी टाकायची। तुम्हाला जर सुकी मिरची टाकायची असली तर टाकू शकता, पण अशा पद्धतीने एकदा डाळ करून बघा, खूप चविष्ट। वरनं थोडीशी मग कोथिंबीर पण ह्याच्यामध्ये टाकायची आणि 1 उकळी जरी घेतली तरी चालेल आणि अशाच पद्धतीने सेम जरी तुम्ही केली तरी पण चालेल। एकदम झटपट रेसिपी मी तुम्हाला हमेशा दाखवते। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।